आयुर्वेद फिजिशियन, न्यूट्रिशन कन्सल्टंट अँड वर्ल्ड चॅम्पियन पॉवर लिफ्टर. आपण जे खातो त्यात योग्य ते बदल केले तर औषधांशिवाय सुद्धा आपले रोग बरे होऊ शकतात व आपण संपन्न दीर्घायुष्य जगू शकतो. या संदर्भातील अनेक यूट्यूब व्हिडिओज, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर मॅमनी व्हायरल केलेले आहेत. आहार आयुर्वेद नावाचे क्लिनिक त्या सदाशिव पेठ येथे चालवतात. डायबिटीज, प्री डायबिटीज, हार्मोनल इम्बॅलन्स, हायपोथायरॉइड, PCOD, कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, ओबेसिटी, वीकनेस, अस्थमा, ॲलर्जी, वीक इम्युनिटी, मसल गेन, स्ट्रेंथ गेन, अँटी एजिंग अशा अनेक क्षेत्रात मॅमनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक मानाचा तुरा असं म्हणता येईल, वर्ल्ड चॅम्पियन ऑक्टोबर 2023 मंगोलियामध्ये चालवता. क्लासिक 350 किलो अँड इक्विप 395 किलो वजन उचलून दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅम जिंकलेले आहेत. त्यामध्ये त्यांना डबल क्राउन, 5 गोल्ड मेडल्स, 1 सिल्वर मेडलही मिळालेलं आहे. ऑलमोस्ट 10 वेळा मॅम स्ट्रॉंग वुमन इंडिया, स्ट्रॉंग वुमन एशिया, स्ट्रॉंग वुमन एशिया पॅसिफिक आफ्रिका, स्ट्रॉंग वुमन रनर अप अशी विविध पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. ॲक्च्युली आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मॅमनी 7 गोल्ड मेडल्स मिळवलेले आहेत. एक डॉक्टर, मदर ऑफ 2 टीनेजर्स, conquering the world at 40 and breaking norms and living proof of age is just a number for her. अशा या अष्टमैत्री व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करूया आणि मॅमला त्यांचे विचार शेअर करण्याची संधी देऊया. मॅम, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला प्रियांकाचा फोन आला की असा कार्यक्रम आहे, माझी आई माझ्या कॉलेजात आणि माझा मोठा मुलगा जो आहे तो 20 वर्षाचा आहे आणि धाकटा मित्र 17 वर्षाचा आहे. तर आई सो इथे कालाक्षर भ्यास बरोबर इतकं मराठी अजिबातच कळत नाही असे किती जण आहेत? ऑलमोस्ट सगळ्यांना कळतं. मी म्हणजे जॉब केलं तर हसू येईल एवढ्या गोष्टी कळतं ना, कारण की MBAचं कॉलेज आहे. म्हटलं तुमची एवढी छान कन्सेप्ट ऐकल्यानंतर मला सांगावंसं वाटतं की मराठी माणसासाठी त्याची आई ही नेहमी माय असते आणि त्या आईसाठी तिची लेक म्हणजे नेहमी दुधावरची साय असते. आता ही जी दुधावरची साय आहे तिच्याबरोबर आयांचा कार्यक्रम असणार हे ऐकल्यावर मला जितका आनंद झाला होता त्याच्यापेक्षा जास्ती आनंद मुलं सुद्धा त्यांच्या आयांना घेऊन आले हे बघितल्यावर झाला. मग संयुक्तिक प्रसंग मला मोठा आठवला. तर माझा मोठा मुलगा जेव्हा 10वीचं त्याची परीक्षा झाली, कॉलेजमध्ये जायच्या आधी शाळेमध्ये असतं सेंड ऑफ, तर तसं त्यांचं पोस्ट फेअरवेल होतं. ऑब्व्हियसली ICSE स्कूल म्हणजे ते तसल्या क्लबमध्ये वगैरे होतं आणि तिथे स्ट्रिक्ट वॉर्निंग्स होत्या की जे कोणी पेरेंट्स सोडायला गेले त्यांना त्या क्लबमध्ये एंटर करायला परमिशन नव्हती. मग यंग मदर असल्याचा पर्क्स जे असतात आईसाठी सोयीचे आणि मुलांसाठी एकदम गैरसोयीचे त्याचा फायदा मी नेहमी घेतला. त्या बाकीच्या त्याच्या क्लासमेट्सनी घातला तो तसा फ्रॉक घातला आणि सिक्युरिटी गार्डला त्यांनी सांगून ठेवलं होतं की आया इथे फिरकल्या तर तुझं काय खरं नाही म्हणून. आणि ऑब्व्हियसली त्यांनी मला ओळखलं नाही, त्याला वाटलं आली असेल पोलीस सारखी. आत गेले मी मस्तपैकी पाहिलं, दंगा करा वाटेल तेवढा, पण काही 10वीच्या फळांनी जाऊन क्लबमध्ये उद्योग करू नये एवढीच माझी इच्छा होती. दिसले मी आतमध्ये माझा मुलगा
नशीब हिला कोणी इथे ओळखलं नाही तर आज मार पडणार होता. तर माझं ऑलमोस्ट आतापर्यंतचं जे मुलांच्या बरोबरचं समाजामध्ये असणं जे आहे ते त्यांच्या टीचर्सना कन्व्हिन्स करण्यात की मी यांची आंट किंवा सिस्टर नाही आहे, आई आहे, आणि मुलांना त्यांच्या क्लासमेट्सना कन्व्हिन्स करण्यात की ही आमची बहीण नाही आहे, ही आमची आई आहे, हे करण्यात गेलेलं आहे. आणि मग अशी जी अँटी एजिंगची युक्ती असते की नाही, आयांच्या फायद्याची आणि बाळांच्या टोक्याची, ती मला आज तुमच्याबरोबर इथे शेअर करायची आहे. आपल्याकडे नेहमी म्हणतात की आई आई झाली की ते इरिव्हर्सिबल असतं, तिला स्वतःचं आयुष्य काही राहत नाही. ज्यावेळेस आई माझ्या कॉलेजात आईला इथे दीपप्रज्वलन करायला पाचारण केलं गेलं तेव्हा तिचे भरून आलेले डोळे हे त्या आईला तिच्या लेकीलाच दिसतात, तो जो सन्मान असतो तो. आणि हा आपल्या आईला मिळावा हे प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटत असतं. इथे बसलेल्या तुमच्या मुली आहेत, मी असं बिलकुल म्हणणार नाही की आई होणं हे किती कर्तव्य आहे प्रत्येक स्त्रीचं, पण आई होणं हा तुमच्या भविष्याचा निर्णय जर असेल तर तुमचं शरीर आणि मन त्याच्यासाठी सक्षम करणं हे तुम्हाला जर शक्य झालं आजच्या आपल्या या अर्ध्या तासाच्या कॉन्व्हर्सेशनमधून. आणि मुलांना एक सांगायला मला आवडेल की एका वाक्यात लिहिलेला निबंध जो आहे तो तुम्ही पण लक्षात ठेवायचा. बाबा म्हणजे काय असतात तर शर्ट पॅन्ट घातलेली आई असते, त्यांचंही अपत्यांवर तेवढंच प्रेम असतं. म्हणजे तुम्ही उद्या बाप व्हायचं जर ठरवलं तर जबाबदारी ती तुमचीही आहे. उद्या मांजरांनाही लेकरं होतात, पण माणसांच्या सारखं बुद्धी आणि तेवढं मोठं आयुष्य आणि ती जगण्याची पद्धत बाकीच्या प्राण्यांना नसते. त्याच्यामुळे जे काही होतं ते बेसिक इन्स्टिंक्ट्सनुसार होतं. धर्म अर्थ काम मोक्ष फक्त माणसाला असतो. आणि हे मी बोलायला लागले की ते अति जड होईल असं मला वाटतं. त्यावेळेला मी प्रश्न विचारते, अरे भरपूर पैसे कोणाला कमवायचे तिथे? आता नक्की उत्तर द्यायचा, हात वर करायचा. भरपूर पैसे कोणाला कमवायचे? नाही, हात नाही दिसत आहेत, पण मला म्हणजे काही लोकांना नाही कमवायचे. MBA झालेत म्हणजे अल्टिमेटली त्याच्याशिवाय येणारच नाही. आणि आपल्याला आवडेल अशी पॅशन सापडावी, त्याच्यातून आपल्याला पैसे कमवण्याचं स्वातंत्र्य जे ते असावं. आपला वेळ जो आहे तो आपला स्वतःच्या मालकीचा आपल्या कुटुंबाला देता येईल आणि मजा करता येईल एवढा मिळावा असं कोणाला वाटतं का? वेळेची किंमत अजून तेवढी कळलेली नाही, लक्झरी आहे, सो चलता आहे वाटतं. आपल्याला आयुष्यामध्ये दुसऱ्या कशाचीच कमतरता नाहीये. एवढं प्रेम करणारा जीवाभावाचा साथीदार जो आहे तो मिळावा अशी किती जणांची इच्छा आहे. तर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर खुलेपणाने स्वतःला द्यायला लागाल की नाही, त्यावेळेला आयुष्य जगणं तुमचं सुरू होईल. कारण ही जी मी मागणं विचारलं येताना आता की इथे येणारी जी मुलं मुली आहेत त्यांचा एज ग्रुप किती आहे, तर त्यांनी जे सांगितलं मला 20 ते 25 मध्ये तुमचं वय आहे. तर हे जे वय असतं ना, हे आपल्याकडे सांगितलंय की विद्यार्थी दशा संपूर्ण गृहस्थाश्रम जो आहे तो सुरू होण्याचा पुढचा 25 वर्षाचा काळ असतो. त्या 25 वर्षामध्ये हे महत्वाचं आहे कळणं की जे आपल्याकडे सक्सेस लिटरेचर आता आलंय परदेशातून ते ऑलरेडी आपल्याकडे सांगितलंय. कसं तर स्वाभाविक कर्म म्हणजे धर्म. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई वगैरे हे नाही. म्हणजे काय, मी स्वतःला पुरवून घेऊ शकतो, माझ्या लक्षात राहत नाही, वेळ काळाचं भान राहत नाही, असं काहीतरी सापडणं हे आपला धर्म असतो. मग तुम्ही म्हणाल की नेटफ्लिक्स बघताना, रील्स बघताना, गेम्स खेळताना मला लक्षात नाही राहत वेळ किती येते. तर त्याला एक छोटंसं क्रक्स आहे, म्हणजे बॉर्डर लाईन आहे की जे काही तुम्ही वेळ घालवताय किंवा तुम्हाला पत्ता लागत नाहीये ते कन्स्ट्रक्टिव्ह असलं पाहिजे. तर त्याला स्वाभाविक कर्म धर्म असं म्हणतात. म्हणजे काय, जी ऍक्टिव्हिटी तुम्ही करणार आहात ती स्वतःच्या आणि समाजाच्या उपयोगी पाहिजे, तर ती धर्म या स्वरूपात येते. म्हणजे पॅशन इज कॉल्ड ॲज पॅशन, नॉट द व्यसन, when it is beneficial to you and your peers and your community. तर ते म्हणजे स्वाभाविक कर्म धर्म असतं. आणि अर्थ म्हणजे काय, तर ऐहिक सुख संपत्ती जी आहे ती पुरेशी असणं. पुरेशी असण्याचा अर्थ काय की तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबासाठी वेळ देता येणं आणि प्रोडक्टिव्ह इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन सोसायटीमध्ये करता येणं, ज्याला आजच्या भाषेमध्ये फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणतात. की
आजही मध्यमवर्गीय ज्या स्त्रिया आहेत महाराष्ट्रातल्या भारतातल्या त्या 19% आहेत फक्त. आणि ते वाढवत नेणं प्रमाण स्पेसिफिक स्त्रियांच्या बाबतीत हा पण सुखी आयुष्याचा बेस आहे असं आयुर्वेद सांगतो. आणि काम म्हणजे काय तर मी म्हटलं तसं जो सुखाने आयुष्य जगणं जे असतं त्याच्यामध्ये तुमचं यश अपयश सुख दुःख विटनेस करणारा एखादा माणूस तुमच्या लाईफमध्ये असेल तर 4 चांद लागतात. तर ते म्हणजे काम आहे. मग काम म्हणजे फक्त स्वतःची पक्षी मुलं जन्माला घालायची आणि त्यांचं बघायचं असं आहे का तर नाही. बेटर नेक्स्ट जनरेशन म्हणजे ज्या काही एन्व्हायरमेंटलिस्ट गोष्टी आहेत की ज्याच्यात पुढे येणारी मानवजात जी आहे त्यांच्यासाठी रिसोर्सेस शिल्लक राहून त्यांच्यासाठी आपण चांगलं जग सोडून जाऊ ही जी कन्सेप्ट आहे ही कामामध्ये येते. आणि मग मोक्ष हा जो विषय आहे तो थोडासा या टप्प्याच्या बाहेरचा फायनल एनलाइटमेंट जी आहे तिकडे जातो. मग आरोग्य ही कन्सेप्ट जी आहे ती जशी जेंडर किंवा एज स्पेसिफिक नाही आहे त्याच्यामध्ये फुलफिलमेंटनी भरलेलं आयुष्य सगळ्यांसाठी येतं. तीच गोष्ट जी आहे ती बेसला धरून जगणं जे आहे ते कोणाला शक्य होतं तर ज्याचं ऑलरेडी 2 वेळेसची खाण्याची सोय झालेली आहे त्या माणसाला. मग 2 वेळेसची खाण्याची सोय कोणाची असते बरं? ज्या लोकांनी ठरवलेलं असतं की मला मजेत जगता येईल एवढे पैसे कमवायचे असतात. तर फक्त तत्वांवर आयुष्य जगता येतं का? नक्की नाही. पण जर तत्वांच्या विरहित आयुष्य असेल तर ते मजेत जगता येतं का? नाही. नासधूस होते, हुकमात होते की जे होऊ नये आपल्या लेकराचं असं आईला वाटत असतं. मग इथे 2 गोष्टी की आई म्हणजे कुटुंबाचा धागा असतो तसं त्या धाग्यातले मणी म्हणजे बाकीचे कुटुंबीय असतात. आणि बरेच वेळेला त्या आईचं होतं काय की ह्याच्यासाठी कॉलेजचा डबा त्याच्यासाठी जे जॉबला जाणार आहेत त्यांचा डबा मग घरी आलेले पाहुणे रावळे या सगळ्यांचं बघता बघता काय उरलंय ते खाते वेळ झालं की जेवते. कारण माझा स्वतःचा पैसे कमवण्याचा जो व्यवसाय आहे तो आयुर्वेद आणि न्यूट्रिशन आहे. तर माझ्याकडे ज्या वेळेला असे लोक येतात की जनरली आयुर्वेदात येणारे लोक गुणी असतात म्हणजे दारू पिऊन हुकमात केली आणि मग लिव्हर फेल झालं तर ते पेशंट जे ते मी माझ्या अल्कोहोलिक लिव्हरवाले नवऱ्याकडे पाठवते. पण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरवाले जे आहेत ना की घरातलीच भाजीपोळी खातात आणि तरी पण ग्रेड 1 ग्रेड 2 कधी कधी ग्रेड 3 फॅटी लिव्हर पण असतं. वडापावला शिवलेलाही नसतो माणूस अंड बघितलेलंही नसतं आणि तरी पण हार्टमध्ये ब्लॉकेज पाठीला पोट बरं का झाड आहे असंही नाही. ते सॉल्व्ह करणं आणि त्याच्यासाठी त्यांचं खाणं आणि फिलॉसॉफी जी आहे खाण्याच्या भोवतीची फिरणारी ती बदलणं हे माझं डे टू डे काम आहे. त्यावेळेला मला कळतं की आपले चांगलेपणाचे जे नियम आहेत त्याला आपलं रोजचं जगणं आणि आपलं तत्वज्ञान जे आपण फॉलो करत आलो इतकी वर्ष ते का आहे हे कधी आपल्याला माहिती नसतं पण आपल्या इनडायरेक्टली आयुष्यामध्ये असतं. म्हणजे काय मूल 4-6 महिन्याचं झालं की त्याला खाणं जे आहे आईचं दूध सोडून वरचं चाटवलं जातं तिथपासून अन्नसंस्कार आपला होतो. आणि मग जसं आयुष्य मजेत जगण्याचे 4 टप्पे जे आहेत धर्म अर्थ काम मोक्ष असले पाहिजे तसे ते आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारं हे शरीर आणि मन साधन आहे. म्हणजे एखादा ब्रेंडेड माणूस असेल कोमामध्ये गेलेला तर त्याला शक्य आहे का आयुष्य जगता येणं? म्हणजेच काय शरीर आत्मा मन या 3 गोष्टी पाहिजेत की नाही मजेत जगायचं असेल तर त्या शरीराचं जे आरोग्य आहे ते आहार विहार व्यायाम आणि विचार या गोष्टींवर अवलंबून असतो. आहार म्हणजे काय जे खातो ते, विहार म्हणजे काय ज्या डेली ऍक्टिव्हिटीज करतो ते, व्यायाम म्हणजे काय त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत प्राणायाम योगासनापासून वजन उचलण्यापासून पळण्यापर्यंत. आणि विचार म्हणजे काय तर थॉट प्रोसेस. ह्या 4 गोष्टींनी ठरतं. आज तुम्ही इथे आहात कधी कधी तुम्ही नदीसारखे ओळख्यासारखे वाहत जात आयुष्य जगत असता पण कधी कधी तुम्हाला काही गोष्टींचा निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेला तो विचारपूर्वक घेतलेला असतो की आयुष्याची दिशा जी आहे ती क्लिक होते. तुम्हाला खूप वेळा जाणवलं असेल. मला तुमच्या कॉलेजची अजून एक गोष्ट आठवली चांगली वाटली आल्यानंतर. या वरच्या पायऱ्या लागल्यात की नाही किती घासून कुळकुळीत झालेली असली तरी त्याच्यावर लिहिलेली एक वाक्य जे आहे ते आयुष्य जगण्याचं सूत्र आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं. हे सूत्र तुम्हाला कधी कमी येतं ज्यावेळेला तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडून रिअल लाईफमध्ये एंटर करता. जॉब तुम्हाला मिळतात. जॉबमध्ये तुमची कपॅसिटी जास्त असते आणि तुम्हाला पे स्केल कमी असतं तरी सुद्धा तुम्हाला कामाचे आवर्स जास्ती असतात. तुम्हाला पाहिजे त्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करण्याची जी शक्यता आहे ती एकदम अचानक कॉलेजमध्ये असताना खूप असते आणि रिअल वर्ल्डमध्ये त्यानंतर थिन होत जाते. त्याच्यानंतर मग तुम्ही घरी येता आणि सगळा राग तुमच्या आईवर काढता कारण बाबांवर काढणं शक्य नसतं.
आलं का लक्षात? तर हे रिअल वर्ल्ड सिनॅरिओज आहेत की नाही, ज्याच्यामध्ये तुमच्या हक्काची, तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकणारी माणसं सेकंडरी होतात आणि ज्या लोकांचा तुमच्या आयुष्यात खरं तर ते कंट्रोल असायला नाही पाहिजे, कामाशी काम असायला पाहिजे, ते लोक तुमचं आयुष्य आणि तुमचे विचार व्यापून होतात. त्यावेळेला तुमचा विचार हा जो पिलर आहे त्या चतुसूत्रीमधला तो इम्पॉर्टंट होतो. मग अशा वेळेला तुमच्या जॉबमधली ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ, तुमच्या फॅमिलीमध्ये देणारा कोणी क्वालिटी टाईम, तुमच्या आजूबाजूच्या माणसांविषयी असणारा रिस्पेक्ट, या सगळ्या गोष्टी ज्या त्या काउंट होतात, जेणेकरून तुम्ही आयुष्यातून अपलिफ्ट होत असता. तर तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्ही याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आज तुमच्या कॉलेजने हा इनिशिएटिव्ह घेतलाय. याच्यासाठी खरं तर सर्वप्रथम तुमचे जे अध्यापक आहेत, तुमचे इन्स्टिट्यूट मॅनेज करणारे जे मॅनेजमेंटचे लोक आहेत, त्यांचे मनापासून कौतुक करायला पाहिजे. म्हणजे मला छान वाटलं ते, तर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट, मला माहिती आहे, मी पण एका कॉलेजमध्ये ऑनररी टीचर आहे. तिथे गेल्यानंतर भले इन्स्पेक्टर आल्यावर मला सांगावं लागतं की मी 40 स्टुडंटच टीचर म्हणून इथे उभी नाही आहे. पण त्या टीचर्सनी ज्या वेळेला स्टुडंट्सना एखादी गोष्ट कंपल्सरी केलेली असते, तेव्हा ती अटेंड करतानाची त्यांची भावना काय असते, दॅट आय नो फॉर शुअर की तुमचा अटेंडन्स इथे कंपल्सरी जर झालेला नसेल तर तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला हे रेसिप्रोकेशन मिळेल, त्याच्यामुळे तुम्ही इथे यायला पाहिजे. त्या व्यक्ती खातर का होईना तुम्ही आज इथे आला आणि तुमच्यावर एक चांगला संस्कार होणार आहे. कारण माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याला वेगवेगळ्या संस्कारांच्या थ्रू गेल्याच्या नंतर त्याची संस्कारही गुणांतरात धाम उच्चते म्हणतात. म्हणजे काय की म्हणतात पैसाच्या संगे लोहवी घडलं, भले ती कल्पना असेल कवीने केलेली एखाद्या, पण एखाद्या गोष्टीचा संस्कार झाल्यानंतर ते माणूस आतून बाहेर कसं बदलतं हे मला ज्यावेळेस मी आयुर्वेदात असून सुद्धा पॉवर लिफ्टिंग करायला लागले आणि पॉवर लिफ्टर असून सुद्धा चुकीच्या मार्गाने शक्ती कमवणं नाकारलं मी बाकीच्या ॲथलीटसारखं आणि करत राहिले 8 वर्ष 10 वर्ष, सोडून दिलं नाही. का तर मला माहिती होतं माझी मुलं बघतायत आई ग्रुपपर्यंत धावतेस, सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतात, तशी ती पण गिवअप करते का तिचं तत्वज्ञान फक्त आपल्याला सांगायला असतं. तर ज्या वेळेला तुम्हाला बघणारं कोणीतरी तुमचं जवळच असतं ना, त्यावेळेला तुमची स्वतःची जी काय म्हणतात त्याला जिद्द असते की नाही, त्याला तुम्ही स्वतः साक्षीदार असता. तर अशा ज्या काही गोष्टी असतात ना, शाळेचं गॅदरिंग कॉलेजचं तुमचं असतं किंवा डेज असतात, वेगवेगळे सणवार असतात, शिवजयंती असते, गणपती उत्सव असतो, त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या माणूस म्हणून तुम्हाला ग्रूम करत असतात. तर हे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीवाल्या गोष्टी आहेत ना त्या कधीच मिस करू नका. आणि मग प्रॅक्टिकली सांगायच्या गोष्टी म्हणजे इथे फक्त स्त्रियांचं शारीरिक मानसिक आरोग्य आणि आईचं घरात असणारं महत्त्व याच्याबरोबरच आई हे प्रतिनिधी आहे भारतीय महाराष्ट्रीय कुटुंबाचं. तर ह्या सगळ्या आयांच्या बरोबरच प्रत्येक कुटुंबातल्या इंडिव्हिज्युअलचं असणारं त्याच्या भोवतीचं कर्तव्य जे आहे त्याच्यामध्ये घरात करता येणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या 4 जरी तुम्ही इथून घेऊन गेलात तरी माझ्यासाठी ते पुष्कळ. मग सांगताना नेहमी नॉर्मल माणसाला समजेल असा बेसिक रूल ऑफ थंब मी काय सांगते, तर 100 माणसं आहेत, भाजी पोळी वरण भात चहा नाश्ता सँडविच उपीट पोहे या पद्धतीने जगणार, तर त्याच्यापैकी 25 लोक वयाच्या 50 पर्यंत हे अन्न खूप चांगल्या पद्धतीने मेटाबोलाइज करू शकतात. त्या 50 वर्षानंतर कुणाला तरी थोडं पोट सुटतं, कुणाला बॉर्डरलाईन बीपी डायबिटीज लागतो, 5-10 लोक अजून गळतात. मग 80-90 नंतर तुम्हाला असे 4-5 लोक मिळतात की त्यांचं रुटीन हेच असतं पण त्यांना कुठल्याही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स नसतात. उरलेल्या 75 जणांचं काय होतं ते त्या 5 जणांकडे बघतात आणि काय म्हणतात, अरे हे खातात बरं का, म्हणजे त्याच्यामुळे ते तिथपर्यंत आहे, म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे तेच करायला पाहिजे. तर मी सांगताना नेहमी सांगते की तुम्ही जातातले का सुपातले हे ओळखा. म्हणजे तुम्ही त्या 25 पैकी आहात का की जगातलं सगळं 8-10 पोळ्या खातो तरी सुद्धा चिमटीत पोट पकडता येतं, यातले आहात की तुमच्या घरामध्ये क्लोज फॅमिली ब्लड रिलेशन्समध्ये कोणाला बीपी डायबिटीज हार्ट डिसीज कॅन्सर किडनी फेल्युअर स्ट्रोक पॅरालिसिस अस्थमा ॲलर्जी संधिवात ओबेसिटी ह्याच्यासारखे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत का. हे जे आहेत की नाही डिसऑर्डर्स हे 75% वेळेला तुमच्या मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटीचं आयुष्याची क्वालिटी आणि क्वांटिटी खराब करणाऱ्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला आयुष्य भरभरून उपभोगता येत नाही.
25 पैकी नाही आहोत, या 75 पैकी आहोत. तर मग तुमचे डिफॉल्ट जे आहे ते नवीन सेट करता येतात तुम्हाला. त्याच्यासाठी माइंडसेट जो आहे ते चेंज करावा लागतो. येते लक्षात? म्हणजे चंगळवाद आणि भोगवाद जो आहे त्याच्यातून वाह्यात पिढी जन्माला येऊ नये असं आईला जसं वाटतं, तसंच ज्या पिढीला व्यवस्थित खायला मिळतं त्यांनी सुखात 100 वर्षाचं आयुष्य जगायला पाहिजे हे सुद्धा तेवढ्याच तळतळीने वाटतं. तर असे जे कोणी लोक आहेत की नाही, की जे शिस्तीत राहून सुद्धा मजा करण्याची क्षमता ठेवतात, त्या लोकांसाठी अरेंज केलेलं आजचं हे जे सेमिनार आहे, माझी आई माझ्या कॉलेजात बरं का, पोस्ट फेअरवेलच्या क्लबात नाही, त्याच्यासाठी हे जे आहे हे अशी झोळी आणि पदर मोठं करून आजचे इव्हेंट्स पदरात घ्या. आणि आई ही पण माणूस असते. मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्या तिच्या जगण्याच्या सुद्धा बेस असतात. तिलाही स्वतःचं आर्थिक नियोजन करता आलं पाहिजे, ती पण सक्षम झाली पाहिजे, तिलाही तिचा वेळ स्वतःसाठी वापरता आला पाहिजे. तिलाही आपण आईच आहे, आपण तिच्याशी किती भांडलो तंटलो तरी पण शेवटी ती आपल्याला कुशीतच घेणार असते. पण म्हणून तिला गृहीत धरायचं, वारंवार गृहीत धरायचं असं आपण करू नये. ते तिच्या मानसिक शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने जे आहे तेच काय म्हणतात त्याला तेवढं चांगलं नाही. तर म्हातारपणामध्ये आईला हेल्थ इन्शुरन्स घेऊन देण्यापेक्षा आत्ता तुमच्या बरोबर तिला व्यायामाला घेऊन जा. आत्ता तिचे डिफॉल्ट्स जे आहेत ते तुमच्या बरोबर चेंज करा, जेणेकरून तिला एका पायावर उभं राहणं, मांडी घालून बसणं, तुमच्याच पोराबाळांना पुढे तुमच्यापेक्षा जास्ती ताकदीने सांभाळणं. आय बेट जेव्हा नवरा बायको दोघेही काम करणारे असतात त्यावेळेला आईचा किती मोठा आधार असतो हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही उद्या त्या भूमिकेमध्ये जाणार आहात. तर अशा वेळेला आपलं कुटुंब जे आहे ते आपण सावरल्यानंतरच सावरत असतं. हे जसं आईला माहिती आहे तसंच तिच्या अपत्यांना पण माहिती पाहिजे. आणि नवीन होरायझन्स जी आहेत, नवीन क्षितिजे जी आहेत ती एक्सप्लोअर करायला अजिबात घाबरायचं नसतं. त्याच्यासाठी आपणच एकमेकांना साथ द्यायची असते. शेवटी कितीही असलं तरी जी नाळ असते ज्याच्यातून मूल जन्माला आलेलं असतं ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत टिकते. त्याचं भान ठेवायचं असतं. त्याच्यामुळेच अशी तुमच्या बरोबर आलेली तुमची माय की जिच्या लेकी आहेत तिच्या दुधावरची साय आणि त्याच्याबरोबर ती लोणी पण घेऊन आली आहे, तिची पोरं जी आहेत तिला तिची नातवंड जी आहे ती व्यवस्थित बघायला मिळावी, याच्यासाठी सुखी संपन्न दीर्घायुष्य जगण्याची ही जी चतुःसूत्री आहे ती सगळ्यांनी अवलंबा. आणि पुन्हा पुन्हा मी दूध तूप साय हे शब्द वापरते. तर त्याच्या संदर्भातलं चांगलं खाणं काय असतं, कॅलरी काउंटिंग काय असतं, चांगलं फूड कोणतं असतं, ह्याच्या संदर्भातले आयुर्वेद आणि अध्यात्म, आयुर्वेद आणि मांसाहार, अंडी आणि कोलेस्ट्रॉलचा बाबुळबुवा यासारखे अनेक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकले. त्याच्यामुळे तुम्हाला जर त्यात पर्सनली खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही जाऊन त्या चॅनलला नक्की भेट द्या. तुमच्यापैकी कोणाला व्यायामाची आवड असेल तर कोळबेकर जिम चालवली इन्व्हेस्ट सोसायटी, तिथेही नक्की चक्कर मारा. आणि तुम्ही एकमेकांची काळजी तर घ्याच, पण आयुष्य जे आहे तो आनंदोत्सव आहे आणि तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी म्हणजे भोगण्यासाठी सुद्धा थोडासा योग साधावा लागतो. भरल्या पोटी जे आहे ना ते पंचपक्वानांचं जेवण तेवढं उपभोगता येत नाही. उपाशी असताना जी भूक लागलेली असते की नाही त्यावेळेला खाण्याची तृप्ती जी आहे ती प्रकर्षाने जाणवते. तर हे लक्षात ठेवूया. आणि शिस्तीत जगून सुद्धा मजेत जगता येतं हे तत्व जे आहे आज इथून घेऊन बाहेर पडूया. आणि पुढे जे सेशन्स येणार आहेत त्याला तुम्ही तुमच्या आईबरोबर नक्कीच खूप छान मजा कराल, इंटरॅक्टिव्ह असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्ही मला इथे बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल माननीय व्यासपीठ इन्स्टिट्यूट आणि विद्यार्थी आणि आया यांचे मी आभार मानते. थांबते. धन्यवाद.